समजा जर लेबर आधी तेलकटग्रस्त बागेमधून जर छाटणी करून आलेला असेल आणि तेच लेबर जर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये छाटणीसाठी गेलं तर त्या कैचींच्या माध्यमातून सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट त्या ठिकाणी येणार आहे. तेलकटचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंब बागेमध्ये होणार आहे. त्यामुळे छाटणीसाठी ज्यावेळेस लेबर बागेमध्ये येणार आहे तर सगळ्यात पहिले त्यांना बागेमध्ये जाऊ द्यायचं नाही. त्यांच्या ज्या काही कैच्या असतील तर त्या कैच्या आपल्याला सॅनिटाईज करून घ्यायच्या आहेत, निर्जंतुक करून त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. मग निर्जंतुक करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर निर्जंतुक करून घेण्यासाठी आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 100 मिली डेटॉल त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व कैच्या त्या ठिकाणी साधारणतः 5 मिनिटं त्या ठिकाणी बुडवून ठेवायच्या आहेत. म्हणजे ज्या कैच्या असतील त्या सर्व निर्जंतुक होऊन जातील आणि मग लेबरला आपल्याला त्या ठिकाणी बागेमध्ये छाटणीसाठी पाठवायचं आहे. आणि जर आपल्या डाळिंब बागेमध्ये जर तेलकट डाग मोठ्या प्रमाणात असेल, तेलकटची जर आपली बाग असेल तर एक छोटा डबा त्या लेबरकडे द्यायचा आहे, त्याच्यामध्ये डेटॉलचं पाणी द्यायचं आहे आणि प्रत्येक झाड छाटणी झाल्यानंतर ती कैची आपल्याला त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये लेबरला बुडवायला त्या ठिकाणी लावायची आहे. जर आपण ह्या प्रॅक्टिसेसचा जर अवलंब केला, या कामांचा जर अवलंब केला, या छोट्या छोट्या काळजी जर आपल्या डाळिंब बागेमध्ये जर घेतल्या तर आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग हा म्हणजे आपण थांबवू शकणार आहोत. जर तेलकट डाग थांबवायचा असेल तर मी कायम सांगत असतो, औषधं बदलण्यापेक्षा आपल्या कामांच्या पद्धती त्या ठिकाणी बदलायच्या आहेत. आणि जर आपण या छोट्या छोट्या काळजी जर घेतल्या तर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग हा थांबवता येणार आहे. त्यानंतर कैच्या निर्जंतुक करून घेतल्यानंतर आपल्याला लेबर छाटणीसाठी बागेमध्ये गेल्यानंतर छाटणीला सुरुवात कुठून करायची तर छाटणीला सुरुवात करत असताना आपल्याला झाडाच्या खालून सुरुवात करायची आहे आणि खालून आपल्याला त्या ठिकाणी वरती जायचं आहे. वरून खाली आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करायची नाही. तर छाटणीला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी जमिनीतून आलेले जे काही वॉटरशूट असतील, झाडाच्या बुडाजवळ जमिनीतून आलेले जे काही वॉटरशूट असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि ते वॉटरशूट काढत असताना लेबरला आपल्याला सांगायचं आहे की झाडाच्या खोडालगत किंवा जमिनीलगत ज्या ठिकाणून तो वॉटरशूट आलेला आहे तर त्या ठिकाणाहून वॉटरशूट आपल्याला कट करायचं आहे. त्या वॉटरशूटची जर आपण खुंटी ठेवली तर त्या खुंटीपासून पुढे जाऊन आपल्याला खूप सारे वॉटरशूट त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे छाटणीला सुरुवात करताना आपल्याला खालून सुरुवात करायची आहे. खाली जमिनीतून जे काही वॉटरशूट आलेले असेल ते काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जमिनीपासून खोडावरती जे काही वॉटरशूट आलेले असतील म्हणजे एवढ्या भागामध्ये सुरुवातीच्या खोडावरती जे काही वॉटरशूट आलेले असतील तर ते वॉटरशूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. समजा इथून जर असा वॉटरशूट आलेला असेल तर हा वॉटरशूट आपल्याला खोडालगत त्या ठिकाणी कट करायचा आहे. हा जर असा वॉटरशूट आलेला असेल तर हा त्या ठिकाणी खोडालगत आपल्याला त्या ठिकाणी कट करायचा आहे. त्याची खुंटी आपल्याला ठेवायची नाही.